जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू क्रिएट ABCID, त्यानंतर हाऊ टू क्रिएट इन्फॉर्मेशन और हाऊ टू अपडेट इन्फॉर्मेशन इन ABCID आणि हाऊ टू अपडेट अँड सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम इन ABCID या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत. ABCID म्हणजेच ज्याला आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं आपण त्याला संबोधतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी ही इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. यानुसार आपणाला सर्व विद्यार्थ्यांना ABCID हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांनी ABCID हा काढून घ्यावा, जो तुमच्या परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी आवश्यक असणार आहे. परीक्षा फॉर्म लवकरच सुटणार आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ऐन टायमाला गडबड गोंधळ व्हायला नको, म्हणून आपण ABCID लवकरात लवकर क्रिएट करा आणि आपल्या महाविद्यालयातील संबंधित विभागाकडे तो ABCID आपण सुपूर्द करा. सगळ्यात अगोदर UGCचं ABCID या बाबतीत काय मत आहे हे आपण जाणून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, UGCला किंवा UGCनी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ABCID महत्त्वाचा सांगितलेला आहे. यामध्ये ABCID काढण्याचे पदवी आणि पदव्युत्तरांना काय फायदे होणार आहे याची देखील माहिती त्यांनी आपल्या या पत्राद्वारे त्यांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये त्यांनी एक ट्विट केलेलं होतं. ते नेमके ट्विट काय आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी UGCच्या वतीनं एक महत्त्वाची माहिती जाहीर करून देण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या म्हणजेच अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड क्रमांक इतकाच म्हणजेच 12 अंकाचा ABCID, ज्याला आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं म्हणतो, हा क्रमांक महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे की NEPनुसार आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि ऐच्छिक विषयातील श्रेयांकांच्या म्हणजेच क्रेडिटच्या हस्तांतरणासाठी हा ID अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंद करण्याचे आव्हान UGCने म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर करून देण्यात आलेले आहे. यामध्ये UGCनी या संबंधिताचं ट्विट करत सर्व शैक्षणिक संस्थांना ABCIDच्या आधारे गुणदानाची प्रक्रिया राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आपल्या ट्विटमध्ये UGCनी म्हटलेलं आहे की सर्व शैक्षणिक संस्थांनी ABC पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच सर्व विद्यार्थ्यांना श्रेयांकांचे हस्तांतरण म्हणजेच त्याला ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्स सुलभ होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान यामध्ये करण्यात आलेले आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत देशभरातील 1597 संस्थांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांनी ABCID तयार केलेला आहे. यातील महाराष्ट्रातील 30 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वच विद्यापीठं, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांनी ABC खात्यामध्ये विद्यार्थ्याचे गुण भरण्यास सुरुवात केलेली आहे. आणि अभिमानाची बाब म्हणजेच महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आघाडीवर असून यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, यामध्ये नाशिकचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशात 4थ्या क्रमांकावर आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 5व्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की यापुढे नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले जे काही क्रेडिट आहे म्हणजे आपले जे काही गुणदान केले जाणार आहे, हे सर्व गुण क्रेडिट स्वरूपात कॅल्क्युलेट केले जाणार आहे आणि हे क्रेडिट तुम्हाला तुमच्या ABCIDमध्ये ट्रान्सफर करून दिले जाणार आहे. म्हणजे जरी तुम्ही यदा कदाचित फर्स्ट इयर एका कॉलेजला केलं, सेकंड इयर दुसऱ्या कॉलेजला केलं, तर त्यावेळेस देखील तुमचे क्रेडिट काय केले जाणार आहे, ट्रान्सफर केले जाणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ॲज पर NEPनुसार तुम्हाला ABCID हा खूप महत्त्वाचा आहे. तर तो कसा काढायचा त्या बाबतीत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. तिथे डिजिलॉकर या नावाने तुम्हाला एक ॲप भेटेल. ते ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं. जसं मी या ठिकाणी डिजिलॉकर असं नाव टाईप केलं तर इथे तुम्हाला डिजिलॉकरचं हे ॲप तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर हे ॲप काय करा, डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे शेवटी तुम्हाला गेट स्टार्टेड हे बटन तुम्हाला बघायला भेटेल. तर या गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे साइन इन आणि दुसरा आहे
क्रिएट अकाउंट. आता काही विद्यार्थी फर्स्ट इयरचे सेकंड इयरला गेलेले असतील किंवा काही MA MCOM MSCचे विद्यार्थी फर्स्ट इयरकडून सेकंड इयरकडे पण गेलेले असतील. तर अशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जर का क्रिएट केलेला असेल तर त्यांनी काय करायचं आहे, साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ABCID किंवा डिजिलॉकरमध्ये नोंदणी केलेली नाही त्या विद्यार्थ्यांनी क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी तुम्हाला दाखवतो. जर का तुमच्याकडे ABCID ऑलरेडी असेल तर त्यासाठी तुम्ही साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे साइन इन करण्यासाठी 3 ऑप्शन दिसून येतील. एक म्हणजे मोबाईल नंबर, दुसरा आहे युजर नेम आणि तिसरा आहे आधार नंबर. तर सगळ्यात अगोदर मी म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लॉग इन करत असताना शक्यतो तरी काय करा, आधार नंबरनी लॉग इन करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा आधार नंबर हा युनिक आहे. कदाचित तुम्ही मोबाईल नंबर चेंज करत असताल पण आधार नंबर हा युनिक आहे म्हणून तुम्ही आधार नंबर सिलेक्ट करा. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा OTP मागवला जाईल. तो OTP एंटर करा आणि OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अकाउंटच क्रिएट केलेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी काय करा, इथे क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करा. क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 तुमची माहिती पेस्ट करायची आहे. इथे काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो तुमचं फुल नेम टाकायचं आहे ॲज पर युअर आधार कार्ड. काय करायचं आहे, ॲज पर युअर आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. आधार कार्डमध्ये मेन्शन केलेली डेट, मंथ आणि इयर पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल जे असेल ते. तुमचा मोबाईल नंबर ॲक्टिवेट करा. जो तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ID मेन्शन करू शकता आणि इथे तुमचा 6 डिजिटचा पिन तुम्हाला सेट करायचा आहे. हा पिन म्हणजेच तुमचा पासवर्ड असणार आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करू शकता. पण सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बहुतेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेट नाही आहे. म्हणजे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID हा लिंक असणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही आपल्या गावातील आधार सेंटरवर जा किंवा शहरातील आधार सेंटरवर जा. तिथे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर आणि मेल ID हा काय करा, अपडेट करा आणि त्यानंतरच तुम्ही ABCID क्रिएट करू शकता. कारण का की तुम्हाला ABCIDमध्ये तुमच्या मेल IDचा OTP आणि मोबाईल नंबरचा OTP हा मॅन्डेटरी असणार आहे. त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करा आणि तोच मोबाईल नंबर इथे टाका. आता तुम्ही ही सर्व माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस सबमिट बटनावर क्लिक करता तर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला ऑप्शन येतं व्हेरीफाय मोबाईल OTP. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं की जो मोबाईल नंबर तुम्ही आधार कार्डला रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. त्याच्यावरतीच OTP येतो. तो 6 डिजिटचा OTP या ठिकाणी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. इथे तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर किंवा रजिस्टर आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, त्याचे लास्ट 4 डिजिट दाखवले जातील. तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर OTP किंवा एंटर OTP केलेला आहे. सबमिट बटनावर आपण क्लिक करू. ही सर्व प्रक्रिया तुम्हाला 1 मिनिटाच्या आत करायची आहे. म्हणजे 60 सेकंदाच्या आत तुम्हाला OTP मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रिसेंड OTP पण करता येऊ शकतो पण त्याला लिमिट आहे. आता तुम्ही ज्यावेळेस मोबाईल नंबर व्हेरीफाय करता त्यानंतर तुमची पुढची स्टेप्स येते व्हेरीफाय आधार. म्हणजे इथे तुम्ही ज्यावेळेस अगोदर जो मोबाईल नंबर तुम्ही अकाउंट क्रिएट करताना वापरला त्याचा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तर आधार नंबर तुम्ही एंटर करा 12 डिजिटचा. तो या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता आपण काय केलेलं आहे, आधार कार्ड व्हेरीफाय केलेलं आहे, त्याचा OTP आला तो पण आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे. तर यानंतर तुम्हाला डिजिलॉकरचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला तुमचा फोटो दिसेल आणि डाव्या बाजूला इथं वेलकमच्या इथे तुमचं नेम ॲज पर युअर आधार कार्ड तुम्हाला इथे दिसणार आहे. तर सगळ्यात शेवटी तुम्ही इथे सर्च बटनावर काय करा, क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर इथे सर्च फॉर डॉक्युमेंट या नावाने तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे सर्च फॉर डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही ABC एवढं जरी टाईप केलं तर इथे तुम्हाला शेवटी नाव येईल APAAR/ABCID कार्ड दिल्ली. या बटनावर तुम्हाला ऑप्शन जो दिसणार आहे त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची माहिती दिसेल. जसं नेम ॲज पर युअर आधार कार्ड, तुम्हाला जो काही डेटा आहे तो डेटा या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. तुमची आधार कार्डवरची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती येणार आहे. तुमचा जो काही जेंडर असेल तो या ठिकाणी येणार आहे. तर तुम्हाला फक्त ह्या जे काही माहिती आहे
त्या तुम्हाला अपडेट करायचं आहे। सगळ्यात प्रथम तुमचं आयडेंटिटी टाईप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आयडेंटिटी व्हॅल्यू म्हणजे त्याचा नंबर तुम्हाला द्यायचा आहे। ॲडमिशन इयर तुम्हाला टाकायचं आहे आणि सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। आता बघा आपण आयडेंटिटी टाईपमध्ये क्लिक करूया। आयडेंटिटी टाईपमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ID मेन्शन करायचा आहे, जसं रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ॲडमिशन आणि नन। आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी प्रवेश घेतला तर त्यांच्यापैकी इन्स्टिट्यूशनकडून तुम्हाला कोणता तरी ID भेटलेलाच असेल, म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमचा काय करू शकता, रोल नंबर टाकू शकता किंवा तुमचा इलिजिबिलिटी नंबर, तुमचा PRN नंबर यापैकी कोणताही नंबर तुम्ही टाकू शकता। किंवा मी म्हणतो की या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकला तरी चालेल। आता बघा जे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थी काय करतील, न्यू ॲडमिशन हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे। न्यू ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, इयर मेन्शन करायचं आहे। जसं या ठिकाणी आपण आयडेंटिटी टाईप न्यू ॲडमिशन म्हणलं तर इथे आयडेंटिटी व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, पुट करायची आहे। म्हणजे इथे तुमचा एकतर रोल नंबर टाका किंवा तुम्ही तुमचा इथे आधार नंबर जरी टाकला तरी काही हरकत राहणार नाही। ओके, त्यानंतर इथे ॲडमिशन इयर आहे, तिथे आपण काय केलेलं आहे 2024 हे ऑप्शन सिलेक्ट केलं। जे विद्यार्थी 23ला ॲडमिटेड होते त्यांनी 2023 सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। ओके, सो त्यानंतर आपण पुढे जाऊया, सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम। ओके, सो सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेममध्ये तुम्ही सर्च बटनावर क्लिक करा। तिथे तुम्ही फक्त काय करा, टाईप SAV म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे पहिले जे काही 3 अक्षर आहे SAV सावित्रीबाईमधून, तर आपण हे 3 अक्षर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे 4 नंबरला ऑप्शन भेटणार आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। हे ऑप्शन काय करा, तुम्ही सिलेक्ट करा। हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल, जिथे तुमचं नेम ॲज पर युअर आधार कार्ड, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर, ॲडमिशन टाईप न्यू, आयडेंटिटी टाईप म्हणजे इथे तुम्ही तुमचा जो काही नंबर टाकला असेल तो नंबर दिसेल, ॲडमिशन इयर दिसेल, सिलेक्ट इन्स्टिट्यूशन नेम दिसणार आहे आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। आता काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ABCID क्रिएट केलेला होता बट इन्स्टिट्यूशन नेम सिलेक्ट केलेलं नव्हतं, तर ते देखील या पद्धतीने इन्स्टिट्यूशन नेम सिलेक्ट करू शकता। सो गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होईल, माय इश्यू डॉक्युमेंट असा टॅब दिसून येईल। यामध्ये 1 नंबरचाच ऑप्शन आहे ABCID कार्ड, ज्याला आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं म्हणू, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे ABCIDच्या इथे तुमचा नंबर आणि तुमचं नेम ॲज पर युअर आधार कार्ड इथे तुम्हाला दिसणार आहे। उजव्या बाजूला तुमचा फोटो देखील दिसणार आहे, जो आधार कार्डवरती आहे तो तुम्हाला दिसणार आहे। आणि त्यानंतर इथे तुम्हाला शेवटी एक सर्च बटन किंवा शेअरचं एक बटन दिसणार आहे। या शेअर बटनावर क्लिक करून तुम्ही त्याची PDF काय करू शकता, डाउनलोड करू शकता किंवा आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याची प्रिंटआउट देखील काढू शकता। तर इथे तुमचा जो काही ABCID निर्माण झालेला आहे तो 12 डिजिटचा ABCID क्रिएट होणार आहे। हा ABCID तुम्ही जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेचा फॉर्म भरायला तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। विदाऊट ABCID तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आणि जर का तुम्ही चुकीचा ABCID मेन्शन केला तर तुमचे जे काही क्रेडिट आहे ते दुसऱ्या नंबरला किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला ते जाऊ शकतात। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपल्या एक्झाम फॉर्मला ABCID अपडेट केला नसेल तो कसा अपडेट करायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी मागं पण बनवलेला होता। ABCIDची पूर्ण संकल्पना काय आहे त्या बाबतीतला व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघू शकता। तर मी म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तिथे तुम्हाला YouTube चॅनलमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाबाबत, परीक्षेबाबत संपूर्णतः माहिती तुम्हाला दिली जाते। तसेच आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील खूप महत्त्वाचे अपडेट तुम्हाला दिले जातात। तर मी म्हणेल की विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत किंवा अदर विद्यापीठांतर्गत प्रवेश घेतलेला असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार ABCID काढणं खूप गरजेचं आहे। विदाऊट ABCID तुमची डिग्री तुम्हाला पूर्ण भेटणार नाही किंवा तुमचे जे काही क्रेडिट्स आहे ते तुमचे जमा केले जाणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ABCID नक्की काढा। काही जर का शंका असेल तर आपण तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता। तसेच अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।